महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आयसीसीच्या T20 विश्वचषकाच्या सलग 2 स्पर्धेत विश्वचषकांवर नाव कोरल्याची भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट आहे. ही कामगिरी क्रिकेट जगत कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे या ऐतिहासिक विजयासाठी जिगरबाज भारतीय क्रिकेटपटूंचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 संपण्याच्या टप्प्यावर आले असताना करदात्यांसाठी एक महत्त्वाची तारीख जवळ येत आहे. आगाऊ कर अर्थात ॲडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची कर देयता ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांनी ही रक्कम वेळेत भरली नाही तर त्यांना अतिरिक्त व्याज आणि दंडाचा सामना करावा लागू शकतो. केवायसी नसेल तर गॅस सिलेंडर मिळणार नाही अशी भूमिका पुण्यात प्रशासनाने घेतली आहे. आता 2 सिलेंडर मधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवसांवर करण्यात आले असून त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून भारतात गॅस तुटवडा जाणवू लागला आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारच्या अधिपत्याखाली पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशभरात उपलब्ध असलेल्या प्रोपेन व ब्युटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती LPG पुरवठ्यासाठी प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत वाहिनी व APC प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत. पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. गेल्या वर्षभरात देशात सर्वाधिक ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर स्पेस पुण्यात विकसित झाली आहे. त्यामुळे पुणे शहर GCC कॅपिटल बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. रशियाकडून तेल आयातीसाठी सवलत दिल्याच्या अमेरिकेच्या दाव्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शनिवारी केंद्र सरकारने अमेरिकेला स्पष्ट सांगितले आहे की रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. भारताने असेही स्पष्ट केले आहे की भविष्यातही रशियाकडून तेल आयात सुरू राहणार आहे. पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूल आता वाहनधारकांसाठी खुला करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. अमरावती पोलिसांनी मोठा सर्जिकल स्ट्राईक केला असून तब्बल 3 कोटी 1 लाखांचे MD ड्रग्ज जप्त केले आहेत. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करत 2 किलो 80 ग्रॅम मोफेड ड्रोनसह 2 आरोपींना अटक केली आहे. अब्दुल फहीम आणि शेख आयान अशी आरोपींची नावे आहेत. इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. काही शहरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 9 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. राज्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाल्यानंतर झाडे, पिके, विहिरी आणि इतर मालमत्तांचे मूल्यांकन निश्चित कालावधीत पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे भूसंपादन प्रक्रिया अधिक वेगाने पार पडेल आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात टॅरिफ वॉर झाला तेव्हा भारत झुकला नाही. भारत कणखरपणे उभा राहिला. भारताने त्याचा सामना केला. भारताने अनेक देशांसोबत टॅरिफ ॲग्रीमेंट केले. त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला त्यांना देखील मागे हटावे लागले असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे पुढे ते पुन्हा परिषदेवर जाणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र यावर महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेणार आहे. घर व मालमत्ता खरेदीची नोंदणी करताना यापुढे ग्राहकांना काळजी घ्यावी लागणार आहे. नोंदणीच्या वेळी मालमत्ता व घरासाठीचे मुद्रांक शुल्काची योग्य आणि निश्चित रक्कम भरावी लागणार आहे. मुद्रांक शुल्काच्या रकमेत थोडीशीही चूक झाली, अयोग्य रक्कम भरली गेली किंवा कमी अधिक रक्कम भरली गेली तर लवकरच 1 लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
येत्या जून महिन्यापासून मुलींना शाळेतच संरक्षणाचे धडे मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी कमवा व शिका योजनेतून विद्यार्थ्यांना दरमहा 2000 मानधन देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेचा राज्यभरातील विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.